हा सकाळी 3-4 तास भिजवून ठेवलेला वाटाणा आहे. नंतर त्याला कुकरला लावून घेतले, 4-5 शिट्ट्या काढून. नंतर थोडं मीठ, हळद टाकून मिक्स करून घेतलं. त्यानंतर थोडंसं जिरं टाकलं आणि नंतर पण मिक्स करून घेतलेला. हा झाला आपला रगडा तयार. त्यानंतर तिखट पाणी बनवण्यासाठी घेतलेलं साहित्य: हिरवी मिरची, थोडंसं अद्रक, नंतर पुदिना आणि थोडासा कोथिंबीर हे टाकून सर्व मिक्सरला बारीक करून त्याचं तिखट पाणी बनवून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण गोड पाणी बनवण्यासाठी काळी खजूर, चिंच आणि गूळ ह्यांना मिक्सरमधून बारीक करून गोड पाणी बनवून घेतलं. त्यानंतर आपलं पाणीपुरीचं गोड पाणी पण तयार झालं आणि अशा प्रकारे रेडीमेड पाणीपुरी आणली बाहेरून, पुऱ्या आणल्या आणि मुलांना त्या खायला दिलेलं. पाणीपुरी मुलांना खायला दिली आणि मुलांना पाणीपुरी ही खूप आवडली. त्यांना विचारलं की पाणीपुरी कशी बनलेली, तर त्यांना ती पाणीपुरी खूप आवडली होती आणि मुलांनी अशा प्रकारे पाणीपुरीचा खूप छान आस्वाद घेतला. आणि आमच्या ताई आहेत, त्यांनी ह्या मुलांना पाणीपुरी पटापट अशी बनवून दिली. रगडा, त्यात तिखट आणि गोड पाणी असं मिक्स करून पाणीपुरी तयार करून दिली आणि मुलांनी छान